The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या वर्षावास पर्वातील सायंकाळच्या महान मंगलमय प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांनाही मी प्रथम त्रिवार वंदन करतो। धम्मदेसना श्रवण करण्यासाठी N11 हडको आणि संपूर्ण परिसरातील उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज 17 सप्टेंबर 2023 आहे आणि आजच्या आपल्या धम्मदेसनेचा विषय थोडा वेगळा आहे। त्याचं कारण म्हणजे आज अनागारिक धम्मपाल, ज्यांचं बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी मोठं योगदान राहिलेलं आहे, बुद्ध धम्माला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, कुर्बान केलं, समर्पित जीवन जगले, असे अनागारिक धम्मपाल जे प्रॉपर श्रीलंकेचे होते, परंतु भारतामध्ये येऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी अहोरात्र बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि या बौद्ध इतिहासामध्ये आणि जगामध्ये एक स्वतःमधून आदर्श जगासमोर ठेवला आणि त्यांची आज जयंती आपण साजरी करतो आहे। आज 2-3 अशा व्यक्तिमत्वांची जयंती आहे
की ज्यांचं जीवन आणि कार्य अनेकांच्या हितसुखासाठी लाभलेलं आहे. त्यातील हे पहिले की ज्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1864 रोजी श्रीलंका येथे झाला. त्यांच्या जीवन कार्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. दुसरी ज्यांची आज जयंती आहे असे साऊथचे एक प्रबोधनकार, परिवर्तनाचे शिलेदार, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शोषितांच्या, पीडितांच्या मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी वेचलं, असे पेरियार रामास्वामी ह्यांची पण आज जयंती आहे. आणि तिसरं एक व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांना बोधिसत्वाचा सुपुत्र होण्याचा बहुमान प्राप्त झाला, असे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृतिदिन आहे. अशा एकूणच ह्या 3 अति महत्त्वपूर्ण घटना असल्याकारणाने आज आपण यातील अनागारिक धम्मपालांच्या जीवनावरती प्रकाश टाकणार आहोत, ज्यांचं बौद्ध धम्मासाठीचं कार्य अत्यंत मौलिक आहे. तर बघा, काही महापुरुष असे जन्माला येतात की ते अशा काळात जन्माला येतात की जेव्हा चांगल्या गोष्टी लोप पावत असतात, किंवा काही महापुरुष जेव्हा लोप पावत असतात तेव्हा काही महापुरुष जन्माला येत असतात. बघा, जसे बाबासाहेब आपल्यासाठी हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांसाठी त्यांना जीवदान देण्यासाठी जन्माला आले, आणि त्यांच्या जन्माने, त्यांच्या जन्माला येण्याने आपल्या सर्वांच्या जीवनाचं सोनं झालं. असेच हे अनागारिक धम्मपाल जे श्रीलंकेमध्ये जन्मले, एका व्यापारी व्यक्तीच्या घरामध्ये, परिवारामध्ये, कुटुंबामध्ये जन्माला आले. त्यावेळी श्रीलंकेमध्ये सुद्धा ब्रिटिश राज्य होतं, ब्रिटिशांचं सरकार होतं, आणि भारतामध्ये सुद्धा ब्रिटिशांचं सरकार होतं. त्या तशा वेळेला अनागारिक धम्मपालांचा जन्म झाला. तो म्हणजे डॉन डेव्हिड म्हणून त्यांचा जन्म झाला. नाव त्यांचं मूळचं होतं डॉन डेव्हिड. व्यापारी कुटुंबामध्ये वडील व्यापारी होते, प्रतिष्ठित व्यापारी होते. आई पण त्यांची जी होती तर ती आई पण मल्लिका गुणवर्धने ही अत्यंत धार्मिक, सोज्वळ, प्रेमळ, मनमिळाऊ आणि बुद्ध धम्म संघावर तिची निस्सीम श्रद्धा होती. आणि त्यामुळे अशा धार्मिक परिवारामध्ये त्या डॉन डेव्हिडचा जन्म झाला. आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर 16व्या वर्षी, आता बघा, काही मुलं अशी असतात की जसं आपण म्हणतो नेहमी की पाळण्यातच पाय दिसतात, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ते खरंच दिसतात, कारण त्यातले गुण दिसतात, नाही का. फक्त ते समजले पाहिजे की कोणते गुण आहेत ते, आणि तेही त्याच्या पूर्वीच्या कर्मामुळे त्याला लाभतात. म्हणून तर भगवान बुद्ध म्हणाले की सगळेच लोक सारखे नसतात, सारख्या स्वभावाचे. पूर्वीच्या कर्माचा पण परिणाम आहे, आणि आता त्याच्यावर जे संस्कार दिले जातील त्याचाही परिणाम आहे, बरोबर का नाही. आणि त्यामुळे हे डॉन डेव्हिड जे होते धार्मिक आई वडील होते, आणि श्रीलंकेमध्ये वातावरण होतं बुद्धिझमचं. पण जेव्हा ब्रिटिशांचं सरकार होतं, यांचा जेव्हा जन्म झाला 1864च्या दरम्यान, त्यांच्यापूर्वी श्रीलंका संपूर्ण बौद्धमय होता. पण नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांचं जेव्हा तिथे राज्य होतं तेव्हा ब्रिटिशांनी अनेक विहार बंद पाडले, लोकांना देशोधडीला लावलं, संपूर्ण श्रीलंकेला लुटण्याचं काम केलं. आपल्या देशाला जसं लुटण्याचं काम केलं तसं श्रीलंकेला आणि बऱ्याच देशांना लुटण्याचं काम ब्रिटिशांनी केलं आहे. त्यांनी चांगलीही काही कामगिरी करून ठेवली आहे, परंतु देशातल्या व्यवस्थेला बिघडवण्याचं कामही त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून श्रीलंकेमध्ये असं वातावरण असताना 16व्या वर्षी हे डॉन डेव्हिड जे होते तर ते ब्रिटिश एका दाम्पत्याच्या संपर्कात आले. आणि ब्रिटिश दाम्पत्य जे होतं ते मात्र ख्रिश्चन मिशनरीचं काम करत होतं, पण त्यांच्यावर बुद्ध धम्माचा प्रभाव होता. त्या ब्रिटिश पती पत्नीवरती बुद्ध धम्माचा प्रभाव असल्या कारणाने ते काही कट्टर ख्रिश्चन पंथीय नव्हते. आता आपण पाहतो बरेच लोक कंप्लेन करतात, भंतेजी आमच्याकडे आमच्या नगरात स्लम एरियात कोणीतरी येते ते छाछूचं काहीतरी करते. लोक बिचारे घायाळ असतात, दुखी कष्टी असतात,
हातात दोरा बांधू का, पायात दोरा बांधू का, गळ्यात दोरा बांधू का, हे मंत्र म्हणू का, पाणी भारून देऊ का. लोकांचा त्याच्यावर लय भरोसा, लय लोक पाहिले. असे लोक बुद्धी गहाण ठेवणारे असतात की जे या सगळ्या विषयावरती विश्वास ठेवतात. भगवंतानं त्याला मिथ्या दृष्टीवाले म्हटलेलं आहे. जे लोक ह्या अंधश्रद्धा, बाजी, जादू टोना ह्याच्यामध्ये रमतात, तल्लीन होतात. धागा बांधल्यावर काहीतरी होते, काळा हातात पायात गंडात बांधल्यावर काहीतरी होते असं ज्यांना वाटते, भगवान म्हणाले ते हळूहळू 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 अंधारात जातात आणि एक दिवस त्याच्यात डुबतात आणि मग त्यातून बाहेर पडणं मोठं मुश्किल होते. भगवान म्हणाले ह्या सगळ्या विषयात कधीच रमता कामा नये आपण. कारण हा विषय असा असतो, हे जादू टोना, चमत्कार, बुवाबाजी नाही का, मूठ मारणे किंवा अजून काय काय मारणे, हे दोरा बांध, धागा बांध, काय जे पाणी मारणे. भगवान म्हणाले की चमत्कार का नाही करू दिला मग भिक्षूंना. माहिती आहे का तुम्हाला का विनय टाकला असा की चमत्कार दाखवू नका सर्वसामान्यांना. का म्हणाले भगवान? कारण सर्वसामान्य लोक हे सर्वसामान्यच असतात. आचरणिक बाजू जड असते आणि चमत्काराला नमस्कार असतो. इथे आज आपल्या देशाची अवस्था या चमत्कारामुळेच बिघडलेली आहे, बिघडलेली का नाही. आणि त्यामुळे या डॉन डेव्हिडच्या वेळेला जे ब्रिटिश दाम्पत्य होतं, तर हा मुलगा जो होता डॉन डेव्हिड शाळेमध्ये अत्यंत हुशार होता, चाणाक्ष होता, धार्मिक पण होता. ह्याला सोबत घेतलं त्या ब्रिटिश दाम्पत्याने. आणि जे गरीब लोक आहेत, कष्टकरी लोक आहेत, दीनदुबळे लोक आहेत, जे उपासमारीने मरतायत, त्या लोकांमध्ये नवचैतन्य जागृती निर्माण करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठीचं ते दाम्पत्य काम करत होतं. आणि हे डॉन डेव्हिडसुद्धा मग त्यांच्यासोबत सहकार्य करत होते. 16व्या वर्षीची गोष्ट त्यांच्या वयाची. आणि मग असं करता करता त्यांनी पाहिलं की असा एक वर्ग आहे समाजामध्ये, श्रीलंकेतली गोष्ट, की काही लोक अत्यंत गरीब आहेत, हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगता, एक वेळचं जेवण त्यांना मिळत नाही आहे, प्रचंड 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. आणि काही लोक प्रचंड श्रीमंत आहे. आपण यांच्यासाठी काम केलं पाहिजे. कारुण्याचा भाव त्यांच्या मनामध्ये त्या बाल्यवयामध्ये निर्माण झाला. बघा, कुणाच्या मनामध्ये कारुण्याचा भाव केव्हा निर्माण होईल हे त्यांच्या कर्मावर डिपेंड आहे. बघा, म्हणून काही लोक इतरांचा खूप जास्त विचार करतात आणि काही लोक स्वतःचाच खूप जास्त विचार करतात. आहेत की नाही असे लोक? काही लोक स्वतःचाच विचार करतील फक्त, असा एक वर्ग आहे या जगतामध्ये. आणि काही लोक स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करणारे आहेत. आणि त्यांची संख्या फार नगण्य असते, कमी असते, की जे इतरांचा विचार करतात. आपलं दुःख विसरून दुसऱ्याच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना दुःखातून वर काढण्यासाठी काम करणाऱ्यांपैकी फार कमी लोक असतात. आणि हे डॉन डेव्हिड जे होते पूर्वीचे अनागारिक धम्मपाल, हे त्यांच्यापैकी एक होते. त्यांच्यात कारुण्याचा भाव जागला आणि बुद्ध धम्माचा संस्कार तर त्यांच्यावरती होताच होता. त्यांनी विचार केला, हे सगळं काम करत असताना त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी पाहिलं की फार पुरातन विहार श्रीलंकेमध्ये, जुने जुने विहार आहेत. आपल्या भारतात जसे जुने विहार आहेत ना, 100, 200, 300 वर्षापूर्वीचे, 1000 वर्षापूर्वीचे, 1500 वर्षापूर्वीचे विहार आहेत ना, लेण्या आहेत ना, किती जुन्या जुन्या लेण्या. तर त्यांनी त्या डॉन डेव्हिडने श्रीलंकेमध्ये फिरताना पाहिलं की अरे गड्या, आपला देश तर बौद्धमय होता. जुने जीर्ण झालेले विहार, गवत फुटलं, झाडं वाढले आणि जागोजागी विहार आहेत. तुम्ही श्रीलंकेला जाल, थायलंडला जाल, ब्रह्मदेशाला जाल तर विहारच आहेत फक्त. बघितलं? तर मग त्यांनी विचार केला की हे बुद्ध धम्म इथे होता, पण आता तो ऱ्हास पावलाय, तर आपण ह्याच्यासाठी काम केलं पाहिजे. आणि त्यांनी मग बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी मी काम करेल अशा प्रकारचा मनोमन विचार केला. आणि मी श्रीलंकेतलं वातावरण पुन्हा गत वैभव प्राप्त करून देईल, बुद्ध धम्माचं नंदनवन फुलवेल, अशा प्रकारचा त्यांनी मनोमन विचार केला. आणि त्यासाठी म्हणून मग त्यांनी स्वतः धम्माचा विसर पडलेल्या लोकांसाठी काम करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी बघा धम्माला पुनर्जीवन प्राप्त करून देण्यासाठी असा चंग बांधला, संकल्प केला. आणि संकल्प करत असताना वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी गृहत्याग केला. आणि गृहत्याग करून भिक्षू नाही झाले अगोदर, कारण वातावरण अपोजिट होतं ना. भिक्षू झालं तर पुन्हा त्रास देतील लोक. मग
ग्रहस्थच राहायचं पण घरदार सोडायचं, त्यांना म्हणतात अनागारिक. अष्टशिलाचं पालन करतात ते पूर्ण, पण घराचा काही संबंध नसतो. गृहत्यागीच असतात ते, परंतु ग्रहस्थ असतात, भिक्षू नसतात, तर त्यांना अनागारिक म्हणतात. ते आर्य उपोषथाचं पालन करणारे असतात, धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे असतात. आणि त्याच्यावरती मी सांगेल तुम्हाला, प्रवचन देईल विशेष त्याच्यावरती, अनागारिक म्हणजे काय किंवा सगळ्या गोष्टी ह्या. तर मग आपल्या विषयाचं विषयांतर होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. तर मग 19व्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली. स्वतःचं नाव, त्यांच्या गुरुजींनी त्यांचं नाव डॉन डेव्हिड होतं ना, तर त्यांचं नाव ठेवलं मग धम्मपाल. काय नाव ठेवलं? मग त्यांची ओळख जीवनभर निर्माण झाली, अनागारिक धम्मपाल अशी त्यांची ओळख निर्माण झाली. बघा, डॉन डेव्हिडची ओळख अनागारिक धम्मपाल झाली. आणि मग ते अनागारिक धम्मपाल म्हणूनच सगळीकडे फिरत होते, गावोगावी फिरायचे. कशासाठी? तर धम्माचा प्रचार आणि प्रसार. त्यांच्याकडे एक गाडी होती, मोटार गाडी. त्या मोटार गाडीच्या माध्यमातून त्याच्यात ग्रंथ भोंगा वगैरे लावून गावोगाव फिरायचे, धम्माचा प्रचार केला, लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं, लोकांना जाणीव करून दिली की तुम्ही बौद्ध होते, बौद्ध आहात. भारतामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती. बाबासाहेबांनी जाणीव करून दिली लोकांना की तुम्ही पण अगोदर पूर्वीचे बौद्धच होतात. डॉन डेव्हिडचे धम्मपाल बनले, अनागारिक धम्मपाल. आणि यांनी मात्र सगळीकडे गावोगावी फिरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आता लोक पारतंत्र्यात होते, जसे आपण 1947च्या पूर्वी पारतंत्र्यात होतो, ब्रिटिशांच्या अधीन होतो ना, तसं श्रीलंकेमध्ये पण पारतंत्र्य होतं, ब्रिटिशांचं सरकार होतं. तर यांनी सगळीकडे फिरून, गावागावांमध्ये फिरून लोकांना जाणीव करून दिली की आपण पारतंत्र्यात आहोत, आपल्याच देशात असून देखील आपण पारतंत्र्यात आहोत, ब्रिटिश लोक आपल्यावर राज्य करत आहेत, आपण उठाव केला पाहिजे, त्यांच्या खिलाफ चळवळ उभी केली पाहिजे, अशी जनजागृती त्यांनी केली. बघा, बुद्ध धम्माचा प्रचारही केला, पारतंत्र्याची जाणीवही करून दिली लोकांना. आणि ब्रिटिशांनी लोक बिघडावेत म्हणून दारूचे कारखाने सुरू केले होते. बघा, आजही आपल्याही देशात गरीब, दीन, दुबळे, कष्टकरी लोक बिघडावेत म्हणून सर्वात जास्त दारूचे दुकानं कुठं आहेत? कोणत्या वस्त्यांच्या जवळपास आहेत? बघा तुम्ही, स्लम एरियाच्या कुठं आहे साहेब दारूचे जास्तीत जास्त दुकानं? झोपडपट्टी एरियामध्ये आहेत. बिघडवण्याचा कार्यक्रम करून ठेवलेला आहे बघा सगळीकडे. कोणता इस्लामी एरिया घ्या, तिकडं पानटपऱ्या नाही का, मांस विक्रीचे दुकानं, दारूचे दुकानं, ते सट्टेबाजी, पत्ते, हे काय काय जे असतील ते बघा असतात की नाही. कशासाठी? हेतू पुरस्सर बड्या बड्या लोकांनी, इतक्या लोकांना बिघडवण्यासाठी. कारण त्यांना पोरं पाहिजे असतात आपल्यासोबत, त्यांच्या जीवावर दादागिरी करण्यासाठी. मग त्यांना दारू पाजवायची, मग त्यांचं लायसन त्यांना द्यायचं, दारूची दुकानं चालवायला त्यांना देत असतील हे लोक. आणि त्यामुळे श्रीलंकेतही असं होत होतं. आपल्या अनागारिक धम्मपालांनी त्याच्याही खिलाफ चळवळ उभी केली आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये दारूचे कारखाने बंद करावेत म्हणून त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली. ब्रिटिशांशी भांडले ते आणि दारूचे कारखाने बंद पाडले त्यांनी. हे एक काम त्यांनी केलं. त्यानंतर आपण पाहू शकतो की जे जुनी बुद्ध विहार म्हणत होतो मी, जुनी बुद्ध विहार जे होते ना, बंद पडलेले बुद्ध विहार जे होते, तर यांनी मोहीम राबवली विहारांची साफसफाई करण्यासाठी. बघा तुम्ही, किती किती त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे. बंद पडलेले विहार साफसफाई करून ते पुन्हा सुरू करण्यासाठीची मोहीम त्यांनी राबवली. मित्र आपले सोबत घेतले काही त्यांच्या मताचे, आणि रोज ते जायचे गावोगावी, शहरांमध्ये, तालुक्यामध्ये. आणि जे विहार असे नासधूस झाली, मोडतोड झाली, जीर्ण झाले आहे, बंद पडलेले आहे, गवत वाढलेलं आहे, कचरा साचलेला आहे, कोणी जात नव्हतं ना विहारांमध्ये, कोणी जात नव्हतं. अशी परिस्थिती होती, ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि अनागारिक धम्मपालांनी ती पण चळवळ उभी केली आणि विहाराची स्वच्छता, विहाराचं नीटनेटकेपण हे त्यांनी निर्माण केलं. खरं तर आपल्या आजच्या बौद्ध लोकांनी शपथ घेतली पाहिजे, संकल्प केला पाहिजे, मी नेहमी विहाराची जाऊन साफसफाई करेल. दिवाळी आल्यावर, दिवाळी तर तुम्ही करत नाही, पण जयंती आल्यावर, विजयादशमी आल्यावर तुम्हाला वाटते की नाही घर साफ करावेत, आणि हे कोणं करावं साफ?
विहार कोणी साफ करावं? श्रमदान. मी काल एका ठिकाणी सांगितलं 2-3 दिवसापूर्वी 500 लोक होते जेतवन विहार, भिक्षू निवास, बुद्ध विहार हे साफसफाई करण्यासाठी, विहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी 500 लोकांचे एक टीम होती आणि स्वतःहून ते तयार झाले होते स्वयंसेवक, की आम्ही रोजच्या रोज भगवंताची कुटी, सगळ्या भिक्षूंच्या कुट्या, विहार हे स्वच्छ करू, पाणी भरून ठेवू, टॉयलेट बाथरूम साफ करू, सगळे कामं एकदम जसे हॉटेलमध्ये बघा लोक असतात, नोकर असतात. तुम्ही बघितलं हॉटेलमध्ये गर्दा वगैरे असतो का? मोठमोठे जे हॉटेल असतात बघा एकदम क्लीन असते ते. तर भगवंताने सांगितलेलं की श्रमदान, श्रमाला पण काय म्हटलं भगवंतानं? दान म्हटलेलं आहे. बाकी जर काही देऊ शकत नसाल तुम्ही तर श्रमदान करावं. तर विहारामध्ये येऊन साफसफाई सुद्धा करता आली पाहिजे आपल्याला. एखादा रविवार, पौर्णिमेच्या आदला दिवस किंवा असा दिवस ठरवला पाहिजे आपल्या कुटुंबाच्या वतीने, लोकांच्या भरोश्यावर नाही. आजही काही पाहतो श्रीलंकेत, थायलंडमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी की कुटुंब येते. ज्या दिवशी भिक्षू संघाचं भोजनदान आहे ना, त्या दिवशी सकाळी विहारात येतात लोक, पूर्ण विहार साफसफाई करतात, भिक्षू निवास साफसफाई करतात, टॉयलेट बाथरूम, मूर्ती, ओटा, बसण्याचे आसन सगळे साफ करतात आणि मग ते लोक तिथे येऊन वंदना वगैरे करतात बघा. आणि ते श्रमदान केलं आहे आम्ही आणि करतो आहे त्याच्यामध्ये स्वतःला धन्य समजतात. आणि अनागारिक धम्मपालांनी देखील अशा प्रकारे ही मोहीम त्या श्रीलंकेमध्ये राबविली होती आणि त्यामुळे जुनी आणि बंद पडलेली विहारं पुन्हा ओपन करण्यासाठीची किंवा त्याची स्वच्छता करण्यासाठीची मोहीम सुद्धा अनागारिक धम्मपालांनी सुरू केली होती. त्यानंतर पाली भाषेचा त्यांनी प्रचार प्रसार केला बघा. खरं तर आज पाली भाषा गौरव दिवस पण आहे. त्यांच्या नावाने, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जगभरामध्ये पाली भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. आपण पण या माध्यमातून, या उपदेशाच्या माध्यमातून, बुद्ध विहाराच्या माध्यमातून आपल्या त्या पाली भाषा गौरव दिनाचं महत्त्व एक या माध्यमातून आपण साजरं करतो आणि लोकांना सांगतो आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि श्रीलंकेमध्ये त्यांनी मग असं काम केलं. त्यानंतर बघा त्यांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली. आता ते तरुण झाले होते, त्यांना हे सगळं काम करताना बघा श्रद्धा अशीच निर्माण होत नाही. श्रद्धेसाठी त्याग असावा लागतो, श्रद्धेसाठी आचरण असावं लागते, विनम्रता असावी लागते, आपल्यामध्ये सद्गुण असावे लागतात, दुर्गुणांचा नाश करणाऱ्यांपैकी आपण असायला पाहिजे. तेव्हा कुठे श्रद्धा निर्माण होते. आणि ती श्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांना असं वाटू लागलं की आपण ज्या बुद्धविहारांची साफसफाई करतो आहे त्याच्यामध्ये एवढ्या सुंदर सुंदर भगवंताच्या मूर्त्या आहेत, बौद्ध भिक्षू पण आहेत इथे, तर जिथे भगवंताचा जन्म झाला तो देश किती सुंदर असेल. बघा तुम्ही, अनागारिक धम्मपालांच्या मनामध्ये ही श्रद्धा निर्माण झाली की आपण सुद्धा बुद्ध भूमीचं दर्शन घ्यायला पाहिजे. आताही तुमच्या माहितीसाठी सांगतो, विदेशातील लोक जेव्हा भारतात येतात ना तेव्हा ते एअरपोर्टला आल्यानंतरच वंदन करतात बघा भक्तिभावाने. का? तर भारताची ओळख जगात काय म्हणून आहे माहिती आहे? बुद्ध भूमी म्हणून ओळख आहे. लँड ऑफ बुद्धा. तुम्ही कुठे बघा का लँड ऑफ बुद्धा काय आहे? तर लँड ऑफ बुद्धा ही आपल्या भारताला म्हणतात. संपूर्ण जगात भारताची ओळख जर कशामुळे असेल तर ती बुद्धामुळे आहे बघा. जगात कोणत्याही व्यक्तीला तुम्ही विचाराल तर ते बुद्धाचा देश म्हणून भारताला ओळखतात. आणि म्हणून त्या अनागारिक धम्मपालांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली की एवढे जर बुद्ध श्रेष्ठ आहेत, आपण प्रवचनांमधून ऐकतोय, विहारांमध्ये पाहतोय, तर आपण एकदा तरी जीवनामध्ये त्या बुद्धभूमीला भेट दिली पाहिजे. आपलं जीवनाचं सार्थक होईल. मी नेहमी आपल्या लोकांनाही सांगतो, इच्छा विदेशी लोक लाखो रुपये खर्च करून बुद्ध घ्यायला येतात बघा, जातात. त्यांना लाखो रुपये विमानाचा खर्च असतो. तुम्ही कुठल्या लेण्यांवरती वगैरे गेलात किंवा जे कुठले तीर्थक्षेत्र वगैरे असतात ना, स्थळं असतात ना, पर्यटन स्थळं, तिथे एक चार्ट लिहिलेला असतो तिकिटाचा. तर त्या चार्टमध्ये लिहिलेलं असते फॉरेनरसाठी आगाऊ चार्जेस असतात, एक्स्ट्रा चार्जेस असतात. भारतीयांसाठी जी तिकीट असतं ना दर, तर विदेशी लोकांसाठी तिथे दरसुद्धा जास्त असतो. तो विचार करा, हा दर तर देतात जे विमानाचं तिकीट खर्च करू शकतात. आणि असाही काही विषय नाही आहे की भारतापेक्षा इतर देश फार श्रीमंत आहे. श्रीलंका गरीब देश आहे भारताच्या तुलनेमध्ये, थायलंड गरीब देश आहे भारताच्या तुलनेमध्ये.
ब्रह्मदेश गरीब देश आहे भारताच्या तुलनेमध्ये. श्रद्धेचा आणि गरिबी श्रीमंतीचा काही संबंध नाही. श्रद्धेचा आणि गरिबी श्रीमंतीचा काही संबंध नाही. आणि म्हणून भारतामध्ये जे लोक लाखो रुपये खर्च करून येतात, तर भारतातल्या लोकांनी ज्यांना बुद्ध समजतो आहे, ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे, त्यांनी किमान एकदा तरी मरण्याच्या अगोदर बुद्धगया पाहिले पाहिजे, तिथं जाऊन नतमस्तक झालं पाहिजे. आपल्या भगवंताने आनंदाला महापरिनिर्वाणाच्या वेळेला उपदेश केला होता आनंदाच्या विनंतीवरून. आणि आनंदाला भगवान म्हणाले, आनंद, ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा निर्माण होईल, त्याने जीवनामध्ये एकदा तरी 4 तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या पाहिजे. कुठे कुठे? जिथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा बोधिसत्व म्हणून जन्म झाला, असे लुंबिनी. त्या बोधिसत्वाने जिथे बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतली, असे बुद्धगया. त्या सम्यक संबुद्धांनी सर्वप्रथम प्राप्त झालेलं ज्ञान जिथे सांगण्यास सुरुवात केली, सांगितले, अर्थात जिथे धम्म चक्र प्रवर्तन सूत्र फिरवले, असे ऋषीपतनवन सारनाथ. आणि जिथे त्या भगवान बुद्धांचे वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झाले, अशी होली लँड ती आहे कुशीनारा. हे 4 क्षेत्र आहेत, स्थळं आहेत की जे जगतातील श्रद्धावंतांना प्रेरणा देतील, निर्वाणाकडे जाण्यासाठीच, धम्माचं आचरण करण्यासाठीच, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठीची प्रेरणा देतील. आनंदा, जीवनामध्ये एकदा तरी श्रद्धावंतांनी या 4 ठिकाणांना भेटी दिल्या पाहिजे. आणि म्हणून विदेशी लोक येतात लाखो रुपये खर्च करून. आपल्या देशातल्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी गेलं पाहिजे. कारण एकदा का हातपाय थकले की आपण जाऊ शकत नाही. बघा तुम्ही, बऱ्याच लोकांचं जाणंच होत नाही. आणि खरंच जाणं होत नाही, कारण ते कामाचं गाठोडे डोक्यावर घेतलेले आहेत. नातू झाले, पुतू झाले, तरी म्हणते अजून राहिलं म्हणते, आता तुझी चोरी व्हायची बाकी आमच्या नातवाची, आणि तेवढी झाली की जातो म्हणते. मग पाय मोडते, हात मोडते, कंबर मोडते, आणि मग म्हणते आता कसं जाऊ म्हणते. नाही, माणूस म्हणजे माणसात तऱ्हा अशा आहेत की जीवनाचा आनंद घेता येत नाही. ते भविष्यातच जगते, नाही तर भूतकाळात जगते. माणूस असा प्राणी आहे की तो एक तर भविष्यात जगते, कल्पनेचं विश्व तयार करते. मी नंतर करेल म्हणते, मी नंतर जाईल म्हणते, मी नंतर पाहिल म्हणते. कोणती गोष्ट नाही, अहो फार दिवस वाईट होते म्हणते, तेव्हाचे दिवस, तेव्हा असं झालं, तेव्हा तसं झालं, तेव्हा बोलले, तेव्हा केलं, तेव्हा खाल्लं, आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा. भूतकाळात जगते एक तर, नाही तर भविष्यात जगते. आणि भगवंतानं आपल्या सांगितलं, तुम्हाला जर आनंदाने जीवन जगायचं आहे तर तुम्ही प्रेझेंटमध्ये जगायला पाहिजे, वर्तमानामध्ये जगायला पाहिजे. कारण भूत तर निघून गेला आहे, म्हणजे भूतकाळ तर निघून गेला आहे, भविष्य तर येईल की नाही आपल्या वाट्याला त्याची कुठे गॅरंटी आहे. पण आत्ता सध्या आपण जिवंत आहोत वर्तमानामध्ये. म्हणून भगवान म्हणाले, स्वतः आनंदी जीवन जगा आणि किमान आपल्या संपर्कातल्या लोकांशी आनंदाने राहा, त्यांनाही आनंदी बनवा, म्हणजेच वर्तमानात जगणं आहे. तर म्हणून हे आपले अनागारिक धम्मपाल बघा, त्यांनी पाली भाषेचा सुद्धा प्रचार आणि प्रसार केला. आणि नंतर त्यांच्या मनात भाव निर्माण झाला की मी बुद्धभूमीला आलो पाहिजे. तर बुद्धभूमीला येण्यासाठी त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि इच्छा तिथे मार्ग असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. काय असते? इच्छा निर्माण झाली की मार्ग निघतो. इच्छा निर्माण झाली पाहिजे, आणि ते पण मनातून. नाही तर काही लोक म्हणतात इच्छा आहे आणि जाणं होत नाही. बिलकुल इच्छा नाही मग तुमची कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये. कारण इच्छा कशाला म्हणतात? तर इच्छा निर्माण झाली तर मार्ग निघते, आणि मार्ग दिसते पण आपल्याला. पण आपली इच्छा अशी डामाडौल असते, आणि डामाडौल इच्छा जी असते ना, ती पूर्ण होत नसते. भगवान म्हणाले, इथून आतून इच्छा पाहिजे कोणत्याही गोष्टीची. विहारात येण्याच्या संदर्भातली असेल, धम्मदेशना ऐकण्याच्या संदर्भातली असेल, दानपुण्य करण्याच्या संदर्भातली असेल, ध्यानाला जाण्याच्या संदर्भातली असेल, परोपकार करण्याच्या संदर्भातील असेल, किंवा अजून कोणती इच्छा असेल, भगवान म्हणाले इच्छा अंतर्मनातून जर निर्माण झाली ना, तर बरोबर मार्ग निघतो. आणि इच्छा अंतर्मनातून निर्माण नसेल झाली तर मार्ग निघत नाही. अडथळे, गतिरोधक येतात, ब्रेकर येतात. मग हा ब्रेकर येते, ते ब्रेकर येते. आणि म्हणून हे जे आपले अनागारिक धम्मपाल आहे ते 1891 मध्ये मग आले भारतात. 1891 मध्ये त्याच ब्रिटिश दाम्पत्याबरोबर प्रचंड आनंद, आनंद गगनात मावेना त्यांच्या. कारण त्यांनी विचार केला की काय ती लँड असेल, काय ती भूमी असेल,
की जिथे आपल्या भगवंताचा जन्म झाला तिथे भिक्षू संघ असेल, विहारा असतील, ॲक्टिव्ह असतील, सगळे लोक, खूप श्रद्धावान लोक असतील. आता यांनी वाचन केलं, ऐकलंय ना सगळं. आता बघा ना, हे सांगतात भंतेजी, तर आपल्याला बघा ते असं कल्पनेत जातो की अरे खरंच गड्या काय ते वातावरण असेल, विचार येतो ना मनामध्ये. आणि तेव्हा आता खरंच ते वातावरण होतं. यांनी कल्पना केली की काय ते वातावरण असेल भारतातलं. जेव्हा इथे आले, दिल्लीला एअरपोर्टला उतरले आणि तिथून मग बाय ट्रेन बाय बस आले असतील, ते बुद्धगयेला आले. अगोदर बुद्धगयेला आले आणि त्यांनी ते चित्र पाहिलं की त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच आले. बघा, जाग्यावरच बसले ते. का माहिती तुम्हाला? त्यावेळेस बुद्धगया, जिथे आपल्या सिद्धार्थ गौतमाने मोठ्या परिश्रमाने अनंत असंख्य जन्मांमध्ये असंख्य पारमिता पूर्ण करून त्या पारमितांच्या जोरावरती वैशाख पौर्णिमेच्या रात्री दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त केलं होतं, त्या बोधिगयेच्या महाविहाराची अवस्था एवढी बेकार होती की तिथे शैवपंथीय महंत राज्य करत होते, आरत्या करत होते. तिथे पांडवाचं मंदिर आताही बनवलेले आहे. तुम्ही बुद्धगयेला जर कधी गेलात तर महाबोधी विहार, मेन विहार ते फोटोमध्ये आहे आपल्या, महाबोधी विहार, तिथून आपल्याला एंट्री करायची किंवा बाहेर पडायचं ना, तर लगेचच्या लगेच उजव्या हाताला मंदिरांचं निर्माण केलं आहे. त्यांनी हे पाहिलं, सारं विहार मोडतोड केली, शेंदूर फासला, कुंकू लावलाय, बुद्धाच्या मूर्तीला साडीनं कशानं झाकून घेतलंय पूर्ण. आता त्यांनी पुस्तकात वाचलं असेल तर ते माहिती काढूनच येतात ना. फॉरेनर लोक काय असेच येतात, एकटे येतात का, उगाचच येतात का? त्यांनी ते पाहिलं आणि त्यांना रडू कोसळलं. त्यांनी विचार केला, एवढे महान यंकिंची रतनं लोके विज्जती विविधा पुतु, रतनं बुद्ध समंग नत्थी, रतनं धम्म समंग नत्थी, रतनं संघ समंग नत्थी. असं म्हणतो आपण की त्या बुद्धरत्ना समान, धम्मरत्ना समान आणि संघरत्ना समान कोणीच नाही. आणि इथे येऊन पाहतो तर कितीही विटंबना. कुठे आहेत बुद्ध, कुठे आहे महाबोधी विहार? त्यांनी पाहिलं, प्रचंड त्यांना ते दुरावस्था पाहून त्रास झाला. आनंदही होत होता आणि ती दुरावस्था पाहून त्रास होत होता. आणि त्यांना वाटलं की अरे किती हा अपमान भगवंताचा. विचार केला त्यांनी की मी काय करू शकतो याच्यासाठी. बघा, तुम्ही जे चांगले लोक असतात ना, ते असा विचार करतात, केवळ रडत बसत नाहीत. मी बाबासाहेबांचं उदाहरण नेहमी लोकांना देत असतो. बडोद्याला रात्रीच्या 12 वाजता लोकांनी बाहेर काढलं हॉस्टेलमधून, रूममधून, अपमानित केलं, सामान फेकून दिलं, कपडे भांडे सगळं फेकून दिलं, ढसाढसा रडले. पण केवळ रडतच बसले नाही, तर संकल्प केला. संकल्पभूमी म्हणतात त्या बडोद्याच्या त्या ठिकाणाला. का? तर संकल्प केला की माझ्यावर जी वेळ आली आहे, मी एवढा उच्च शिक्षित असताना जर माझ्यावर ही वेळ येऊ शकते केवळ जातीमुळं, तर माझ्या दीन दुबळ्या अशिक्षित समाज बांधवांवर काय वेळ येत असेल, त्यांच्यावर तर किती अन्याय अत्याचार होत असेल. आणि मी हा अन्याय अत्याचार किंवा ही वाईट अवस्था बदलविल्याशिवाय राहणार नाही, असा मी संकल्प करतो, असे बाबासाहेब तिथे म्हणाले. केला संकल्प आणि संविधान लिहिलं. साऱ्या देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. म्हणून चूल आणि मूल हे ज्या बायांच्या वाट्याला होतं, कपड्यांसारखं खुंटीला अडकून ठेवण्याची वेळ ज्या महिलांवर या देशातल्या आणल्या गेली होती, त्या महिला नगरसेविका, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपतीपर्यंत मजल गाठू शकतात. इथे भंगी जातीचा माणूस मंत्री बनू शकतो, आमदार बनू शकतो. न्हावी जातीतला माणूस आमदार, खासदार, मंत्री बनू शकतो. चर्मकार समाजातला माणूस इथे आमदार, खासदार, मंत्री बनू शकतो, नाही का? महार समाजातला माणूस इथे मंत्री, आमदार, खासदार. मातंग समाजातला माणूस मंत्री, आमदार, खासदार, सरपंच, काय वाटेल ते बनू शकतो. ही व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केली. संकल्प केला त्यांनी, व्यवस्थेला बदलवेल आणि बदलून दाखवलं. अनागारिक धम्मपालांनी सुद्धा तिथे रडले आणि संकल्प केला भगवंताच्या मूर्तीच्या समोर, तुटल्या फुटल्या मोडलेल्या. माझं संपूर्ण आयुष्य, अनागारिक धम्मपाल काय म्हणाले, माझं संपूर्ण आयुष्य मी पणाला लावेल, शेवटच्या श्वासापर्यंत मी लढेल आणि हे महाबोधी महाविहार हे आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये प्राप्त करून घेईल आणि तरच मी
शेवटचा श्वास घेईल, मी लग्न करणार नाही, माझ्या माय देशामध्ये जन्मभूमीमध्ये परत जाणार नाही, मी जगेल तर बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी, हे महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी, आणि ते इथेच राहिले भारतामध्ये. ह्याच्यासाठी याला म्हणतात पुरुषार्थ. परिस्थितीला बदलवता आलं पाहिजे. परिस्थितीसमोर रडत बसणाऱ्यांपैकी आपण नसलो पाहिजे. परिस्थिती बदलवणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. आणि म्हणून त्या अनागारिक धम्मपालांनी बघा आपली श्रद्धा प्रकट केली, संकल्प केला, दुरावस्था पाहून सगळ्या धार्मिक स्थळांना फिरले. ते सारनाथला गेले, बुद्ध गेला, लुंबिनीला, सगळीकडे फिरले, श्रावस्तीला गेले. आणि ते फिरता फिरता त्यांनी मग कामाला सुरुवात केली, महाबोधी विहार मुक्त करण्यासाठीच्या कामाला सुरुवात केली. शैवपंथी महंताकडे जे मंदिर होतं, म्हणजे महाबोधी विहार होतं ना, आता ते त्यांच्या ताब्यातून काढायचं आहे. का तर या जगामध्ये असं कोणतंही धार्मिक स्थळ नाही की जे दुसऱ्या धर्माच्या, दुसऱ्या समाजाच्या लोकांच्या हातात आहे का? पाहिलं का तुम्ही कुठे? कुठंच नाही. जगात एकच उदाहरण असं आहे ज्याची विटंबना 130 वर्षापासून, ही केस तर 130 वर्षापूर्वीची आहे. कोर्टामध्ये केस लढले, ते केस टाकली यांनी 130 वर्षांपूर्वी अनागारिक धम्मपालीने. जगात एकमेव अशी केस असेल की जिचा निकाल अजूनही भारतीय न्यायव्यवस्थेने लावला नाही. बुद्धाला न्याय बुद्धाच्याच देशातल्या न्यायव्यवस्थेनं 130 वर्षानंतरही दिला नाही. ही विटंबना भगवंताची आपल्या देशामध्ये केली जाते, भगवान बुद्धाची. माहिती आहे तुम्हाला? आणि इथे बाता मारल्या जातात. आम्ही कोणत्या कशाकडे चाललोय? देश पातळीवर महासत्ता बनण्यासाठी चाललो आहे. एकीकडे देशामध्ये बुद्धाचा अपमान केला जातो आणि हे अशा प्रकारे इथे व्यवस्था निर्माण केल्या गेली. आणि म्हणून बघा त्यांनी कामाला सुरुवात केली आणि महंतांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा रे, हे काही तुमचं मंदिर वगैरे नाही आहे, हे भगवंताचं बुद्धत्व प्राप्तीचं ठिकाण आहे, हे बुद्ध विहार आहे, इथं तुम्ही काय करताय? हे आमच्या ताब्यात द्या, इथं आम्हाला बुद्ध वंदना करू द्या, इथं आम्हाला ध्यान करू द्या. बुद्धाचा मार्ग वेगळा आहे, हा बुद्धाचा मार्ग नाही आहे, चंगळवादी बुद्धाचा मार्ग थोडी आहे. हा बुद्धाचा मार्ग आहे का अंधश्रद्धेचा? तर नाही आहे. बुद्धाने याला मिथ्या मार्ग म्हटलं, सोडून दिलं, त्याजलं. महंतांना ते पटलं नाही. महंतांनी 100-150 लोक त्यांना मारण्यासाठी पाठवले. एकटे होते श्रीलंकेहून आलेले. विचार करा, एकाकी लढले, पोलीस चौकीला गेले, पोलीस स्टेशनला गेले, स्थानिक पोलिसांना सांगितलं. आता ब्रिटिशांचं सरकार, त्यांना काय देणं घेणं आहे बाकीच्या गोष्टीहून? एवढं बोट चेपी करत होते पोलीसवाले. उडवाउडवीचे उत्तर पाहून करून घेऊ आम्ही, तुम्ही जा वगैरे वगैरे. आणि त्यांना पोलिसांनी पण हाकलून लावलं, या महंतांनी पण हाकलून लावलं. 40-50 लोक त्यांच्या अंगावर धावून गेले मारण्यासाठी. तिथं जाऊन ध्यान करायचे हे रोज, तिथे जाऊन वंदना करायचे रोज मेणबत्ती लावायचे, जाऊन बसायचे तिथे. कोणी आले लोक, त्या लोकांना समजून सांगायचे हे बुद्धाचं विहार आहे बरं. लोक येत असतील ना आता, ते ठिकाण पावनभूमी आहे ना, आणि हे लोकांना समजून सांगायचे की असं असं आहे. तर ते आता कसं सहन होईल? आताही आम्ही जातो, आपण जात असाल तर लोक कावऱ्या बावऱ्या नजरेनं पाहतात. पहा इतर लोक, काही ठिकाणी आम्ही जेव्हा जातो तेव्हा लोक कावऱ्या बावऱ्या नजरेनं पाहतात. त्या कारल्या लेणीला गेलो, आम्ही जातो तर लोक कावरे बावरे होऊन पाहतात, तिकडे आलेले. त्यांना वाटतं बा हे कसे आले? हकीकतमध्ये ते आपलं बुद्धाचं विहार. त्यांना वाटतं हे कसे आले? म्हणजे हे भारतामध्ये आपल्या दुजा भाव आहे. आणि त्यामुळे त्यांनी मूर्तीसमोर मेणबत्ती लावण्याचा प्रयत्न केला ना. बुद्ध मूर्तीसमोर मेणबत्ती लावायचे, वंदना करायचे. तर एक दिवस महंतांनी काय केलं माहिती आहे? विहारातली जी मूर्ती आहे ती मूर्तीच हटवली, तिला शेंदूर कुंकू फासला, साडी लपेटली तिला. आताही काही ठिकाणी असंच करतात बघ, करतात. आपण टीकाटिप्पणी करत नाही, पण असं करतात लोक. बुद्धाचा अपमान करतात, बुद्धाला लपवण्याचा प्रयत्न करतात. हर हाल आपल्या देशामध्ये बुद्धाला लपवण्याचा, इग्नोर करण्याचा प्रयत्न करतात. सगळं दाखवतील टी व्हीमध्ये, सिरियलमध्ये, बुद्ध नाही दाखवत. बुद्धाला नास्तिक म्हणून बदनाम केलं या देशातल्या लोकांनी.
हिंदू बांधव आपले एकीकडे म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. त्यांच्यामध्ये शास्त्रामध्ये सांगितलं ना. मी म्हणतो जर बुद्ध विष्णूचा अवतार आहे, समजा तुम्ही मानता, थोड्या वेळासाठी ॲग्री होतो आम्ही. तुम्ही का बरं बुद्ध विहारात येत नाही, मग कोणत्या जात नाही? तुम्ही बुद्ध विहारात का जात नाही, मग बुद्धाला का मानत नाही, किंवा मंदिरात बुद्धाची मूर्ती का नाही? मग सगळ्या आता काही काही मंदिरात सगळेच फोटो असतात की नाही, सगळ्या मूर्ती असतात की नाही, मग बुद्धाची मूर्ती का नाही? तर पुन्हा यांनी त्याच्यामध्ये सोल्युशन काढलं की बुद्ध नास्तिक होते. बुद्ध नास्तिक होते म्हणते. यार बुद्ध नास्तिक कुठे होते? जे अंगुलीमालाला बदलवू शकतात, आम्रपालीला बदलू शकतात, राजा बिंबिसाराला बदलवू शकतात, अजाशत्रूला बदलू शकतात, प्रसेनजीत राजाला बदलू शकतात, सम्राट अशोक ज्यांच्यामुळे बदलू शकतो, बोधिसत्व बाबासाहेब ज्यांच्यामुळे बदलू शकतात, ब्रिटिश लोक ज्यांच्यामुळे बदलू शकतात, आज जगात चायना, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चायना, श्रीलंका, थायलंड, तिबेट, कितीतरी देश आहेत. तुम्ही जर पाहिले गुगलवर सर्च करून की त्या देशामध्ये आज बुद्ध आहे, काय हे सारं जग नास्तिक आहे? जपान नास्तिक आहे? श्रीलंका नास्तिक आहे? थायलंड नास्तिक आहे म्हणताय? बघा तुम्ही, बुद्धाला हर हाल लपवण्याचा आणि इग्नोर करण्याचा प्रयत्न केला जाते, पण सूर्य कुणाच्या हाताने झाकल्या जात नाही. जेवढं बुद्धाला दाबून ठेवण्याचा, लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतील लोक, तेवढे बुद्ध उजागर होतील, तेवढा बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. आज भारतातल्या लोकांना मी नेहमी सांगतो, तुम्ही डबक्यासारखा विचार करता. डबकं समजलं तू? डबक्यासारखा विचार करता. ज्यांना वाटते ना बुद्ध म्हणजे फक्त महाराजाच आहे, त्यांनी एकदा थायलंडमध्ये जाऊन पाहावं, त्यांनी एकदा श्रीलंकेमध्ये जाऊन पाहावं, त्यांनी ब्रह्मदेशामध्ये जाऊन पाहावं की बुद्ध कोणाकोणाचा आहे आणि बुद्ध कसा श्रीमंत आहे. पण लोक तसं करायला धजत नाही, लोकांना जमत नाही लोकांना. कारण तिरस्कार एकदा का मनात भरला की तो तिरस्कार कमी होणं साधी गोष्ट नसते. आणि म्हणून बघा, स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार केली, परंतु त्या पोलिसांनी मात्र काही त्याची गोष्ट कानावर घेतली नाही. महाविहाराच्या अधिकाराचा प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे टाकण्यासाठी शेवटी यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली. बघा, मी थोडक्यामध्ये आपणास सांगतो आहे. महाबोधी सोसायटी स्थापन केली त्यांनी त्या काळामध्ये. कशासाठी? तर महाबोधी सोसायटीच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला मागणी केली, कोर्टामध्ये मागणी केली की हे भगवान बुद्धाचं विहार आहे, हे बौद्धांच्या ताब्यात द्या. 130 वर्षापूर्वीची ही केस आहे, तुमच्या माहितीसाठी. किती? 130. आता 2023 सुरू आहे, जवळपास सांगतो तुम्हाला 130 वर्षाचा काळ लोटला, केस जिथल्या तिथेच आहे. आजही महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात नाही आहे. या देशातले सगळे मंदिरं, सगळे धार्मिक स्थळं ज्याच्या लोकांच्या धर्माच्या त्या ताब्यामध्ये आहे, त्यांच्या कमिट्या आहेत, परंतु महाबोधी विहाराचा अपमान आणि अपमान केला जातो. आजही तिथे आरती होते. तुम्ही बुद्धगयेला कधी जात असाल नसाल, आपण नेहमी गेलेलो आहे, जातो, पाहतो, रोज आरती होते तिथे. भगवंताच्या मूर्तीच्या समोर महाबोधी विहारात विटंबना करून ठेवलेली आहे. विहारात जिथे भगवंताला वंदन केल्या जाते तिथे विटंबना करून ठेवलेली आहे. एवढी भगवंताची विटंबना होती. अनागारिक धम्मपाल रडत राहिले, आणि केवळ रडत राहिले नाही तर रडण्याबरोबर लढतही राहिले. केस टाकली त्यांनी कोर्टामध्ये महाबोधी सोसायटीच्या माध्यमातून आणि फॉलोअप घेतला, प्रयत्न केले. श्रीलंकेला पुन्हा परत गेले, शक्ती कमी पडत होती, काम करायचं आहे तर श्रीलंकेला गेले. लोकांनी मारझोड करण्याचा प्रयत्न केला, लोक प्रचंड त्रास देत होते त्यांना. आणि मग श्रीलंकेला गेले, त्यांना वाटलं तिकडनं काही भंतेजी वगैरे घेऊन येऊ बा आपण, आणि सोबत पाहिजे ना कोणीतरी. कारण सत्याच्या मार्गावर राहून काम करणं हे सर्वात कठीण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हिंसेच्या मार्गावर जाऊन काम करणं सोपं आहे, चोरी कर्म करणं सोपं आहे, व्यभिचार करणं सोपं आहे, लबाडी करणं सोपं आहे, खोटं बोलणं, निंदा करणं, चुगली करणं, व्यर्थ बडबड करणं, शिव्या देणं सोपं आहे, दारू गांजी बिडी तंबाखू पिणं सोपं आहे. म्हणजे वाम मार्गाला जाऊन काम करत राहणं, असत्याच्या मार्गावर जाऊन काम करत राहणं सोपं आहे. या जगात अवघड काय जर असेल ना
तर खऱ्याच्या मार्गावर जाऊन काम करणं, खरेपणाचं काम करणं लय अवघड आहे. लोकांना वाटत असेल असे की लोक पाया पडतात, ते पाया बिया पडण्याचा विषय गौण आहे. हे काम करण्यासाठी प्रचंड त्याग करावा लागतो. भल्या भल्यांना काम जमत नाही, सत्याच्या मार्गावर राहून काम करता येत नाही. असं तर सगळ्याच लोकांनी केलं असतं ना. मग करतात का लोक? कारण प्रचंड अडथळे आहेत तिकडे. धम्माचा प्रचार प्रसार करताना प्रचंड अडथळे असतात. लोकांना ते दिसत नाहीत, कारण लोक आपापल्या नजरियातून पाहतात. लोकांना सुख दिसते, दुःख दिसत नाही. बघा तुम्ही व्यवहारामध्ये पण पाहता ना, काय दिसते लोकांना? सुख दिसते. दुःख दिसते का? दुःख दिसत नाही लोकांना, सुख दिसते लोकांना. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगेल की बघा, त्यांनी कसा प्रचार आणि प्रसार केला, कशी जागृती निर्माण केली. जागतिक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखन कार्य सुरू केलं महाबोधी विहाराबद्दल, की भारतामध्ये असं एक विहार आहे की जे बौद्धांच्या ताब्यात नाही आहे, ज्याची विटंबना होते आहे. जागतिक स्तरावर जगातल्या वर्तमानपत्रांमध्ये ते लेख लिहित राहिले. हे एक काम त्यांनी केलं. सत्य परिस्थिती काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेतील गरीब मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केली, वसतिगृह सुरू केलं श्रीलंकेमध्ये. तिकडे दवाखाने सुरू केले. भारतात पुन्हा परत आले आणि भारतात येऊन महाबोधी विहाराचं मुक्तीचं काम करायचे संकल्प केला. आणि ते काम करण्यासाठी इथे राहावं लागणार आहे आपल्याला, म्हणून जागा विकत घेतली. तुम्ही बुद्धगयेला जर कधी जाल ना, तर महाबोधी विहाराच्या काही अंतरावर इकडे ह्या साईडला महाबोधी सोसायटीचं विहार आहे, फार जुनं, जे अनागारिक धम्मपालांनीच निर्माण केलं. तिथे भिक्षूंना ठेवलं, आणून निर्माण केलं त्या विहाराचं. भिक्षूंना बोलवलं बाहेर देशातून, श्रीलंका बर्मादेश इकडनं तिकडनं बोलवलं, त्यांची व्यवस्था केली सगळी त्या काळामध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून मग वंदना सुरू केली पहिल्यांदा. हजारो वर्षानंतर पुन्हा एकदा त्या जीर्ण झालेल्या दुरावस्था ज्याच्या वाट्याला आली होती विहाराच्या, तिथे यांनी पुन्हा वंदना सुरू केली बौद्ध भिक्खूंच्या माध्यमातून. हे काम त्या अनागारिक धम्मपालांनी केलं आणि हे काम करण्यासाठी जागा विकत घेतली, विहार निर्माण केलं. आणि त्यांनी संकल्प केला की शेवटच्या श्वासापर्यंत आता मी भारतभूमीला सोडणार नाही. आणि बुद्ध रूपा साक्ष ठेवून त्यांनीही संकल्प केला, हे अधिष्ठान केलं की मी जाणार नाही. त्यानंतर त्यांच्या कार्याची बघा जागतिक पातळीवर दखल घेतलेली आहे. इथे काय कोण दखल घेते बापा? इथं तर कोणीच दखल घेत नाही. आजही आम्ही पाहतो, नको त्याला पुरस्कार, नको त्याला महत्त्व, नको त्याला टी व्हीवर, नको त्याला सिनेमात, नको त्याला तिकडे. आणि इकडं प्रामाणिकपणे काम करणारे इकडं डुबतात ते, त्यांना कोणी विचारत नाही. बघा तुम्ही या देशातली व्यवस्था कशी आहे. हा देश आपलाच आहे, या देशावर आपलंही प्रेम आहे, पण दुजाभाव केला जातो इथे, म्हणून थोडंसं वाईट वाटते. आणि त्यांची अनागारिक धम्मपालांच्या कार्याची जागतिक पातळीवर हे घेतली, त्यांची दखल घेतली. शिकागोला बघा एक धर्मपरिषद भरली होती 1893ला. स्वामी विवेकानंद सुद्धा त्या शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये होते. आणि तिथे बऱ्याच देशातून प्रतिनिधी आले होते. आणि भारतातून बौद्धांचं प्रतिनिधित्व करण्याचा मान हा अनागारिक धम्मपालांना प्राप्त झाला होता. विचार करा, हे श्रीलंकेचे अनागारिक धम्मपाल, प्रॉपर श्रीलंकेचे, बुद्ध धम्माचं काम भारतात येऊन करतायत. म्हणून लोकांना वाटलं की हे भारतीय आणि हे बौद्ध धम्माचं काम करतायत. तेव्हा कोणीच भारतीय बौद्ध धम्माचं काम करत नव्हतं. म्हणून जागतिक पातळीवर त्याची दखल घेतल्या गेली त्यांच्या कार्याची. आणि शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये त्यांना प्रतिनिधित्व दिलं, भाषण करण्याची संधी दिली. जगातले लोक आले होते आणि त्यांनी मग बुद्ध धम्माची समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव याच्यावरती भाष्य केलं. हा सगळं सभागृह टाळ्याने कडकडाट होत होता, टाळ्यांचा. आणि कितीतरी वर्षानंतर कोणीतरी जगातल्या लोकांना बुद्ध शिकवत होता बघा. आणि लोकांना तेव्हा वाटलं, अच्छा भारतात बुद्ध झाले. आता जगातले लोक म्हणजे काय भारतातल्या काही लोकांसारखेच थोडी आहे. जगातले लोक हुशार पण आहेत ना, आपल्या देशातले पण आहेत, पण जगातले लोक हुशारच आहेत. त्यांना ज्ञान समजते ना. इकडं ज्ञानाला महत्त्व नाही, इकडं जातीला महत्त्व आहे, गुणवत्तेला महत्त्व नाही. बाबासाहेबांचा म्हणून तर छळ केला, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला म्हणून तर विरोध केला, शाहू महाराजांना म्हणून तर किंमत नाही आपल्या देशात आजही.
महात्मा फुलेंचा म्हणूनही आजही मेल्यानंतरही अपमान केला जातो. सावित्रीबाई फुलेंचा म्हणूनच तर आजही अपमान केला जातो आपल्या देशामध्ये. जेवढे संत महापुरुष झाले, संत तुकोबारायांना म्हणून तर सगळं त्यांच्या ग्रंथासह बुडवलं, डुबवलं आणि मग ते वैकुंठ धामला गेलं. आपण म्हणून तर त्याच्यावर भाष्य करतो, लोकांना कोणाला काही पण वाटो, ही सत्यता आहे ना. संत ज्ञानेश्वरांना म्हणून तर बळजबरीनं छळ केला त्यांचा आणि समाधी घ्यावी लावली. आणि म्हणे समाधी घेतली, काय वेडे होते समाधी घ्यायला. 14व्या वर्षी, कितीव्या वर्षी लिहिलं त्यांनी ज्ञानेश्वरी? 16व्या वर्षी संभाजी महाराजांचा एकदम छळ करून, कपट करून खून केला. हे सगळं यासाठी म्हणून सांगतोय की या देशातल्या व्यवस्थेला जातीचा मात्र फार तिटकारा आहे. प्रचंड तिरस्कार करणारे लोक आपल्या देशामध्ये. म्हणून गुणवत्तेला महत्त्व दिल्या जात नाही, तर जातीला महत्त्व दिल्या जाते. जातीची उतरंड आहे. बाबासाहेब म्हणाले गांधीजींना, मला सांगा तुमची ही चातुर्वर्ण्याची उतरंड अशी आहे की अशी आहे? माहिती तुम्हाला? प्रश्न उपस्थित केला होता, कशी उतरंड आहे? तर सांगता नाही आलं त्यांना. आणि म्हणून अनागारिक धम्मपालांच्या बद्दल हे सगळं तुम्हाला जे सांगत आहे, शिकागोला गेले आणि अनागारिक धम्मपालांनी संयोजकांना विनंती केली की हे सुद्धा माझे मित्र आहेत. कोण? स्वामी विवेकानंद यांनाही संधी द्या. आणि त्याच्यापूर्वी अनागारिक धम्मपालांनी विवेकानंदाला सांगितलं की तुम्ही भारतीय आहात, तुम्हाला भारतीय असण्याचा अभिमान यासाठी असायला पाहिजे की तुमचा जन्म बुद्ध भूमीत झाला. माझी बुद्धावर श्रद्धा आहे म्हणून मी श्रीलंकेतून भारतात आलो बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी. पण तुम्ही तर स्वतःला पुण्यवान समजा, धन्य समजा की तुमचा जन्म भारतात झाला आणि तुम्ही एवढे विद्वान आहात. तुम्हाला बुद्ध कसा माहिती नाही? मग बुद्ध कसे होते, काय होते, सगळ्या घटनाक्रम त्या अनागारिक धम्मपालांनी विवेकानंदांना सांगितला. ते प्रभावित झाले विवेकानंद. ते म्हणाले, मी एवढा ज्ञानी असताना किती अज्ञानामध्ये जीवन जगत होतो. डोळे खाडकन उघडले. ते म्हणाले, तुमचे अनंत उपकार माझ्यावरती, मला तुम्ही बुद्ध दिला. आणि मग अनागारिक धम्मपालाने परिषदेला विनंती केली की यांना बोलण्याची संधी द्या. आणि बोलले स्वामी विवेकानंद, मला सुद्धा बुद्ध प्रिय आहे. मी अभागी होतो, आतापर्यंत मला बुद्धाबद्दल माहिती नव्हतं, पण आता मला कळालं की मी बुद्धाच्या भूमीमध्ये जन्मलो आहे. आणि बुद्ध हे जगामध्ये एकमेव असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या धर्मामध्ये, ज्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये सगळ्या जगाला सामावून घेण्याची ताकद आहे. कारण बुद्धांनी शिकवली ती समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय. हे तत्व जगात दुसऱ्या कोणीही शिकवले नाही. आणि ती परिषद बघा, त्या परिषदेची मग सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या पसरल्या की भारतात बुद्ध होते. आणि या दोघांनी बुद्धावरती भाष्य केलं. आणि अशा प्रकारे जागतिक परिषदेमध्ये बघा त्यांचा गवगवा झाला. आणि मग लोकांमध्ये जागृती निर्माण झाली महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये. एका भेटीमध्ये त्यांच्या लक्षात आलं बघा, महाविहाराची मूर्ती हटवली म्हणून. त्यांनी त्यांच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला मग. आणि लोकांचा समोर खूप त्याने विरोध केला, भांडण केलं त्यांच्या पद्धतीने. परंतु त्यांना मात्र गेस्ट हाऊसवर पुन्हा एकदा त्यांना मारण्यासाठी लोक पाठवले, जखमी केलं त्यांना. बुद्धगयेच्या महाबोधी विहाराच्या तिथे गेस्ट हाऊस होतं, तिथे मारायला लोक पाठवले, जखमी केलं अनागारिक धम्मपालांना. परंतु ते मागे हटणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी शपथ घेतली होती, करो या मरो, मागे सरायचं नाही. आणि म्हणून महाबोधी विहाराला मुक्त करण्यासाठी त्यांनी महाबोधी मासिक सुरू केलं बघा त्यावेळेस. आणि त्या मासिकामधून मग लेख लिहित राहिले महाबोधी मुक्ती आंदोलनाबद्दल, प्रचार प्रसार केला. महेंद्रगीर महंत होते तेव्हा प्रमुख, शैवपंथीय, कारवाई केली कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात. तेव्हा हिम्मत केली श्रीलंकेच्या एका तरुणाने की तुम्ही हे सोडा, आता आम्ही आहोत इथे, आता बौद्ध भिक्खू आहेत इथे, तुमचं काम नाही आहे, आरती बिरती करू नका इथे, आम्ही वंदना घेतो, ध्यान करतो. आणि त्यांनी कारवाई केली बघा त्यांच्यावरती. महाविहारावर लक्ष ठेवण्यासाठी आता मी तुम्हाला सांगितलं त्यांनी जमीन वगैरे घेतली. आता मुलामुलींसाठी शाळा काढली तिथे. आत्ताही त्या शाळा सुरू आहेत, बुद्धगयेला पण आणि सारनाथला पण. शाळा, महाविद्यालय आणि चॅरिटी हॉस्पिटल म्हणजे धर्मादाय दवाखाने काढले त्यांनी, तिथे सुरू केले. कोलकात्याला, बुद्धगयेला, सारनाथला आजही त्यांचे कॉलेज, शाळा, दवाखाने मोफत सुरू आहेत. आपण जी संकल्पना आता आपली आहे ना, नियोजन, आपल्या व्हिडिओमध्ये येते बघा ते ॲडव्हर्टाइजमेंट, आपला पण नियोजित प्लान आहे. भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा अशाच धर्तीवरती काम करायचं आहे.
चॅरिटी हॉस्पिटल निर्माण करायचं आहे, धर्मादाय हॉस्पिटल रुग्णालय की जिथे सगळ्या जाती धर्माच्या गरीब लोकांना मोफत ट्रीटमेंट दिल्या जाईल. कुठल्याही आजारावरची ऑपरेशन असतील किंवा कुठलीही ट्रीटमेंट असेल. त्यानंतर गरीब होतकरू मुलांना मोफत शिक्षण देण्याचा सुद्धा आपला प्लॅन आहे. भविष्यामध्ये वाचलो जगलो आपण तर ते तशा प्रकारे सुद्धा आपल्याला काम करायचं आहे, सरांना श्रामणेर दीक्षा देऊन. तर हे यांचाच आदर्श आहे तो. त्यानंतर बघा पाली भाषेचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. त्यासाठी त्यावेळेसच्या कॉलेजांना भेटी दिल्या, शाळांना भेटी दिल्या आणि विनंती केली की पाली भाषा सुरू करा तुमच्याकडे. आजही आपल्या देशात भगवान बुद्धानं पाली भाषा वापरली, परंतु बऱ्याच कॉलेजांमध्ये शाळांमध्ये पाली भाषा नाही आहे. तर पाली भाषा शिकवावी अशासाठी सुद्धा त्यांनी ते प्रयत्न केला. दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सारनाथला भगवान जिथे थांबले राहिले, वर्षावास केला, तिथे मूलगंध कुटी होती भगवंताची. त्या मूलगंध कुटीचा त्यांनी शोध लावला आणि शोध घेऊन त्या ठिकाणी त्यांनी मूलगंधू कुटी विहार निर्माण केला. तुम्ही सारनाथला जर कधी जाल, बाबासाहेबांचं तिथे शेवटचं भाषण झालं होतं. ज्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले ना आपल्या लोकांना उद्देशून की किमान रविवारी विहारात गेलं पाहिजे, तर बाबासाहेबांचं ते सारनाथला शेवटचं भाषण झालं, जिथे भगवंताने पहिला उपदेश केला, प्रथम उपदेश. तुम्हाला योगायोग सांगतो, जिथे आपल्या भगवंतानी प्रथम उपदेश केला ना, तिथे बोधिसत्व बाबासाहेबांनी शेवटचं भाषण केलेलं आहे सारनाथला. हा मोठा योगायोग आहे. आणि तिथे बाबासाहेब म्हणाले होते की किमान रविवारी बुद्ध विहारामध्ये जात राहा. तर असे काही हे मुद्दे आहेत. मायभूमीचा त्याग करून 44 वर्ष अनागारिक धम्मपाल बघा आपल्या ध्येयपूर्तीसाठी या भारतामध्ये राहिले, तरुणपणापासून ते एवढ्या वर्षांपर्यंत. आणि शेवटची त्यांची इच्छा होती की मला मरण्याच्या अगोदर चिवरात मरायचं आहे. माझी बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा आहे ना, तर मला मरायचे तर चिवरात मरायचं, ही एक इच्छा. दुसरी गोष्ट, मला मरायचं आहे तर बुद्ध भूमीतच मरायचं आहे. भले मला जन्माला इथे जन्म घेता नाही आला, पण मरायचे मला इथेच मरायचे म्हणाले. आणि मी जर हे काम करता करता काम न करता मेलो, हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं काम करता करता जर मी यदा कदाचित मेलो, तर मी 25 जन्म घेईल म्हणाले. ते महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मी 25 जन्म घेईल, परंतु हे काम मी अविरतपणे अव्याहतपणे करत राहील म्हणाले. परंतु 29 एप्रिल 1933ला त्यांचा मृत्यू झाला बघा सारनाथ येथे. तुम्ही जर कधी गेलात, मूलगुंद कुटीमध्ये त्यांच्या अस्थी आहे. प्रचंड काम केलं एका तरुणाने. भारतातल्या तरुणांना जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात अशा लोकांना लाजवेल असं काम अनागारिक धम्मपालांनी केलं. शोकांतिका अशी आहे की एक विदेशी व्यक्ती भारतात येतोय आणि भारतातल्या न्यायव्यवस्थेकडे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेल्या महाविहाराच्या मुक्तीसाठीची मागणी करतोय. पण ही भारतीय न्यायव्यवस्था आजही बुद्धाला न्याय देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे. यापेक्षा अजून दुसरी शोकांतिका कोणती असू शकते भारतासाठी, नाही का? बुद्धाच्याच देशामध्ये बुद्धाचा अपमान केला जातो. एवढा एक निष्ठ प्रचंड श्रद्धा असणारा एक विदेशी बुद्ध पुत्र भारतात येतो आणि आपल्या अस्मितेसाठी आपले प्राणपणाला लावतो, लढतो, झिजतो, आपल्या सर्वस्वाचा त्याग करतो, अविवाहित राहतो, आपले माता पिता सोडतो, आपले घरदार सोडतो, आपला देश सोडतो आणि एक समर्पित आदर्श जीवन या भारतामध्ये व्यतीत करतो. आणि त्यामुळे या देशामध्ये आपण राहत असलेले जे काही लोक आहोत, या सगळ्याच लोकांनी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा चंग बांधला पाहिजे. आणि संसदेमध्ये मी सगळ्याच जाती धर्माच्या खासदारांना विनंती करेल या माध्यमातून की आपण जे काही कार्य करत आहात, तुम्हाला खरंच पुण्य करायचं असेल, पुण्यावरती खरंच तुमचा जर विश्वास असेल, तर संसदेमध्ये एवढा मुद्दा हा प्रश्न निकाली लावा आणि महाबोधी महाविहाराला बौद्धांच्या ताब्यात द्या. एक तर ऑल इंडिया भिक्खू संघाच्या ताब्यात द्या. रजिस्टर्ड संस्था आहे ऑल इंडिया भिक्खू संघ, म्हणजे अखिल भारतीय भिक्खू संघाची, ज्यांचे मेंबर आम्ही पण आहोत. आणि नाहीतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया,
म्हणजे अर्थात भारतीय बौद्ध महासभा ही जी बाबासाहेबांची संस्था आहे त्या संस्थेच्या तरी ताब्यात द्या, परंतु महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या. बुद्धाचा छळ करू नका, बुद्धावर अन्याय करू नका. जोपर्यंत या देशामध्ये बुद्धावर अन्याय होत राहील तोपर्यंत या देशामध्ये हे जे काही चाललं आहे दुःख वगैरे वगैरे हे चालूच राहील. बुद्ध तसे शाप देत नाही कोणाला, परंतु भगवान बुद्धाचा मोठेपणा, भगवान बुद्धाचा गौरव, त्यांचा आदर, त्यांचा मान सन्मान करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. म्हणून तर बाबासाहेब म्हणाले की बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार हीच खरी मानव सेवा आहे. हे बाबासाहेबांचं वक्तव्य आहे. आणि म्हणून आपल्या देशातल्या भिक्षूंनी आणि गृहस्थ उपासकांनी सुद्धा अनागारिक धम्मपालांच्या प्रचार प्रसाराच्या मोहिमेचा आदर्श घेतला पाहिजे, चंग बांधला पाहिजे. माझं संपूर्ण जीवन बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी पणाला लावेल. अहो असं लग्न कार्य, लेकरं बाळं, श्रीमंती हे ऐशोआरामाचं जीवन तर कोणी जगेल? या जीवनामध्ये आल्यानंतर असं काही करून आपण गेलो पाहिजे की ज्यामुळे अनेकांचं हित होईल. आणि हा एक मार्ग आहे त्यासाठीचा बुद्धांनी सांगितलेला. आणि निश्चितच या उपदेशाच्या माध्यमातून आज थोडक्यामध्ये अनागारिक धम्मपालांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी शॉर्ट करून आपण सांगण्याचा प्रयत्न केला. हा उपदेश एवढ्यासाठीच केला की ज्या लोकांना वाटते की आम्ही बाबासाहेबांचे आहोत, शेवटचा पॉईंट, ज्यांना वाटते आमची बाबासाहेबांवर श्रद्धा आहे, ज्यांना वाटते आमचे बाबासाहेबांचे आमच्यावर खूपच उपकार आहे, ज्यांना वाटते आम्ही बौद्ध आहोत, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा की आपण बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी काय करतो, कोणता त्याग करतोय असा की ज्यामुळे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. त्यागाशिवाय बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होणार नाही. म्हणून मी म्हणतो एकतर जे भिक्षू आहेत त्यांना आपलं समजा आणि आपल्या मुलांची जशी काळजी घेता त्या सगळ्या गोष्टी त्या भिक्खूंना देत राहा. चिवर, परिष्कार, भिक्षापात्र, धम्मप्रचारासाठी खर्च, गाड्या, ह्या सगळ्या विहारांचं दान करत राहा, भिक्षू निवासाचं दान करत राहा. भिक्षू निवास निर्माण करण्यासाठी, विहार निर्माण करण्यासाठी, जमिनी घेण्यासाठी त्यांना मदत करा. त्या माध्यमातून बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी तुम्ही सहाय्यक बना. नाही तर स्वतःचं जीवन समर्पित करा. घरदार सोडा, परंतु लग्नाच्या अगोदरच घरदार सोडा. लग्न झाल्यावर काय घरदार सोडू नका. नाही ते प्रवचन ऐकून कोणाला वाटेल एखाद्याला, म्हाताऱ्या बाबाला आईला माझ्या की बापा इकडं त्रास तर होत लागला आणि भंतेजी तर म्हणतात बा बुद्ध धम्माचं काम करा, बरं झालं, सोपं झालं, भंतेजी फोन करतो आणि येऊ का भंतेजी तुमच्याकडे, तर असं कोणी म्हणू नका बापा फोन करून का येऊ का तुमच्याकडे. लग्न झाल्यावर नका येऊ. तुमच्या डोक्यावर अगोदरच तिकडचं गाठोडं आहे, तुम्ही तिकडून गाठोडं घेऊन याल तर आमच्या डोक्यावर त्याचा भार बसेल. तर लग्न झाल्यावर येऊ नका. लग्नाच्या अगोदर मात्र आला तर निश्चितपणे तुमचं स्वागत आहे, वेलकम आहे. पण लग्नाच्या अगोदर येण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते, खूप मोठा पुरुषार्थ असतो आणि ते भल्याभल्यांना जमत नाही. मात्र आपण जमवलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे, अशी आमची मानसिकता आहे. निश्चितपणे आजचा हा उपदेशाच्या द्वारे आपण अनागारिक धम्मपालांना एक आदरांजली व्यक्त करतो आहोत, त्यांचा एक सन्मान करतो आहोत, मरणोत्तर त्यांचा हा गौरव करतो आहे. त्यांचं कार्य चिरंतन राहील, त्यांचं कार्य अजरामर राहील. त्यांच्या कार्याच्या बलाने त्यांना पंचोपादान स्कंधांना त्यांच्या सुगती प्राप्त होईल. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं
रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness बुद्धं शरणं